बिनविरोध उमेदवारांमुळे लोकशाही धोक्यात, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार मंजुळा गावित. बंडोबांनी आता मागे हटू नये, तुमची ताकद दाखवा, आम्ही मदत करू. माजी आमदार अनिल गोटे. धुळे मनपात आम्ही किंगमेकर, MIMचे 21 उमेदवार विजयी होणार, इर्शाद जहागीरदार. आणि सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीदिनी धुळ्यात बापना प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव साजरा. धुळ्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असून एकत्र निवडणूक लढविण्यात येणार आहे. तर प्रभागाचा अभ्यास करून प्रभागाची मैत्रीपूर्वक निवडणूक लढवू असं देखील सांगण्यात आलं. धुळे शहराचं वातावरण बिघडलं असून अनेक ठिकाणी पैशांचा आमिष दाखवून अर्ज माघारी घेण्यात आले. मतदारांना वंचित ठेवून बिनविरोध जागा करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. शहरात गुंडगिरीचा प्रकार देखील दिसून येतोय. शहराचं वातावरण बिघडलं असून माघारीसाठी उमेदवारांना पैशांचं आमिष देखील दाखविण्यात येत आहे. आमची भूमिका मात्र मतदारांना मतदानातून आपले प्रतिनिधी निवडू द्यावेत ही आहे. धुळे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आल्यास घरपट्टी व मालमत्ता कर कमी करून पाणी पुरवठा आणि चांगल्या सुविधा शहरातील नागरिकांना देण्यात येतील. विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही युतीतर्फे मतदारांसमोर जाऊ अशी आश्वासक भूमिका माजी मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पत्रकार परिषदेला अनिल पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित, सामाजिक न्याय विभागाचे राज्य समन्वयक आनंद लोंढे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, हिलाल माळी, राष्ट्रवादीचे नेते अनिल मुंदडा, सुनील नेरकर, सुमित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार मंजुळा गावित यांनी सांगितलं की महायुतीचा प्रस्ताव हा मी भारतीय जनता पक्षाकडे पाठविला होता. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, मात्र उत्तर आलं नाही. महानगरपालिकेचे सर्व उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. सर्व उमेदवारांच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी अनेकांकडून दबाव देखील टाकण्यात आला. जे उमेदवारांचे नातेवाईक शासकीय नोकरीत असतील व ते क्लास 1, क्लास 2 दर्जाचे अधिकारी असतील अशा लोकांचे मंत्र्यांचे देखील फोन आले व त्यांना धमकावण्यात आलं असा देखील आरोप आमदार मंजुळा गावित यांनी यावेळी केला. तुमचा प्रश्न मला वस्तुस्थितीला धरूनच तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे किंवा आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारलेला आहे की ज्या पद्धतीने मागच्या 2 दिवसामध्ये दडपशाही बघायला मिळाली आणि लोकशाही एक प्रकारची कुठेतरी संपण्याच्या मार्गावर यायला लागली का काय असं चित्र आम्हाला धुळे शहरामध्ये बघायला मिळत होतं. मी सुरुवातीलाच बोललो की मतदारांचा हक्क या ठिकाणी कोठावून टाकायचा किंवा मतदारांना मतदान करायचा प्रसंग येऊ द्यायचा नाही, उमेदवारच आपण हायजॅक करायचे या स्वरूपाचं जे चित्र धुळे शहरामध्ये बघायला मिळालं हे काही लोकशाहीला शोभणारं आपल्याला सगळ्यांना किंवा पूर्ण लोकशाहीला शोभणारं हे काही कृत्य दिसलं नाही. येणाऱ्या काळामध्ये या स्वरूपाचं मतदानाच्या दिवसापर्यंत कोणत्या प्रकाराचं आमिष दाखवलं जाऊ शकतं, कोणत्या प्रकारची दडपशाही केली जाऊ शकते, कोणत्या गुंडांना कुठे पुढे केलं जाऊ शकतं याची आम्हाला या सगळ्या 2 दिवसाच्या प्रकारामुळे कुठे ना कुठे त्याची आयडिया आलेली आहे. मी आणि ताई आमच्या पक्षश्रेष्ठींकडे याच्या बाबतीमध्ये जरूर एवढ्या 2 दिवसामध्ये बोलणार. निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार मांडणार. पोलीस प्रशासनामध्ये नवीन जे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्यापर्यंत याची बातमी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. गृहमंत्री कोणीही असलं तरी सुद्धा गृहमंत्री सुद्धा लोकशाहीला मानणारे, त्यामुळे या गोष्टी व्हायला नको पाहिजे असा त्यांचाही प्रयत्न असणार आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून असेल किंवा निवडणूक खात्याच्या माध्यमातून असेल आमचा हा प्रयत्न असेल की त्यांच्यापर्यंत खालच्या प्रशासनापर्यंत अशा कुठल्या गोष्टींना दबावाला पडायला नको पाहिजे आणि मतदारांना वंचित नको ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची आम्ही दक्षता घेतो. आणि आज राष्ट्रवादीतर्फे नामशी निवडत त्यांना उमेदवार देण्यात आली. जर ते तुम्हाला निवडून आले तर बाहेर आल्यानंतर ते काय करतील या गोष्टीचा काही विचार केलाय? एक प्रकारे मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने समजा जनतेच्या लक्षात येत असेल तर जनता याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतेच. कोणालाही उमेदवारी कोणत्याही पक्षाने सरकारच्याच माध्यमातून मग भाजप असू देत, अजितदादांचे राष्ट्रवादी असू देत, शिंदे सेना असू देत, हे तिघही जण मिळून या राज्यामध्ये
कार्यकर्त्याची मुदडे पाडण्याचा कार्यक्रम तर राबवला जात नाही असं तुम्हाला वाटतं का? हे अजिबात असं होत नाही, कारण कोणत्याही पक्षाने या ठिकाणी उमेदवारी समजा महाराष्ट्राच्या स्तरावरती जर का आपण विचार केला तर एखाद्यावरती आरोप होणं हा भाग वेगळा आणि एखाद्यावरती गुन्हा सिद्ध होणं आणि त्याला जेलमध्ये टाकून सजा भोगणं हा भाग वेगळा. उमेदवाराला समजा जर का आरोपी केलेलं असेल तर त्याला त्याच्या अधिकारापासून तुम्ही बाजूला ठेवण्यामध्ये कायद्यातच तरतूद नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला कायद्याचा एखाद्याला समजा आरोपी केलेलं असेल आणि आरोपी केल्यानंतर समजा जर का त्याला उमेदवारी भरण्याचा अधिकार कायद्याने जर का दिलं असेल तर त्याला थांबवणार कसं? त्या दृष्टिकोनातून चांगले उमेदवार देण्याचा आम्ही धुळे शहरामध्ये चांगला प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहकार्य असू द्या एवढीच विनंती करतो, कारण ताईंना एका कार्यक्रमाला जायचंय आणि मलाही दुसऱ्या कार्यक्रमाला. खरं तर धुळे महानगरपालिकेची निवडणूक जशी लागली, जाहीर झाली आणि निवडणुकीसाठी आम्ही महायुतीचा प्रस्ताव हा आम्ही भारतीय जनता पक्षाकडे आम्ही प्रस्ताव दिलेला होता. महायुतीत आम्हालाही मित्रपक्षांना सहभाग करून घ्यावा असं आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्याकडे प्रस्तावाची वाट पाहत होतो, त्यांना उत्तर देत होतो. परंतु उत्तर न मिळाल्यामुळे शेवटी फक्त आमची युती ही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सोबत झालेली आहे आणि मित्रपक्ष. अशा पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर काल संध्याकाळपर्यंत आपल्याला हे धुळे महानगरपालिकेचे सर्व उमेदवारांचं चित्र हे काल संध्याकाळपर्यंत क्लिअर झालेलं आहे. म्हणून आज आम्ही सर्व आपल्या या धुळे महानगरपालिकेतले जे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील या सर्वांच्या प्रचारासाठी आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सहकारी अनिल भाऊ पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि आमचे शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी असं सर्वांनी मिळून आज आम्ही सर्व उमेदवारांचं म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवारांचं प्रचाराचं नारळ देखील आज आम्ही फोडलेलं आहे आणि तशी सुरुवात आज आम्ही केलेली आहे. म्हणून आम्ही माझ्या या धुळे महानगरातील सर्व जनतेला नम्र विनंती करते की कालपर्यंतचं जे घडत आलेलं आहे, आजपर्यंत जे घडलंय आणि कालपर्यंतचं तर अगदी भयानकच सगळ्यांनी प्रकार पाहिलेत आणि अनुभवलेत आणि दिसलेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या सर्व धुळेकर मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते की आपण सर्वांनी आज या ठिकाणी अगदी शांतपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. काय झालंय काय नाही ते सर्वांनाच माहिती आहे. म्हणून सर्वांनी अगदी विचारपूर्वक आपण आमच्या या राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे जेही उमेदवार आहेत त्यांना आपण सर्वांनी बहुमताने मतदान करावं आणि त्यांना विजयी करावं अशी मी आपल्या सर्व माझ्या या नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती करते. असेही काही किस्से आणि अनुभव असेही आज कालपर्यंत आम्हाला पाहायला मिळाले. जे उमेदवार अर्ज माघारी घेत नव्हते त्यांच्यावर अतिशय बळजबरीने दबाव टाकून त्यांच्या संस्थांमध्ये कुठं नोकरीला असतील परंतु नोकरीला असणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक कोणी असतील ह्या रिंगणात तर त्यांच्यावर सुद्धा अनेक प्रकारचा दबाव टाकून त्या उमेदवारांना त्यांनी अर्ज माघारी घेण्याचे प्रयत्न त्यांनी केलेत आणि घ्यायला लावलेत. असेही प्रकार झालेले आहेत. काहींचे तर असे होते की जे उमेदवारांचे नातेवाईक शासकीय नोकरीत असतील, वस्त्या क्लास 1 क्लास 2 मध्ये असतील, अशा लोकांचे ज्या विभागातील मंत्री असतील डायरेक्ट वरती मंत्र्यांचा कधी फोन नाही परंतु कालपर्यंत अशा मंत्र्यांचे देखील त्या उमेदवाराच्या नातेवाईकांना म्हणजे जे नोकरीला असतील त्यांना सुद्धा वरून धमकावलं गेलंय की तुम्हाला तुमचं पुढचं प्रमोशन थांबवून देऊ, तुम्हाला ह्या अशा प्रकरणात तुम्हाला अडवून धरू, तुमच्या मागच्या पद्धती काढू, तुम्हाला हे करू ते करू, सर्व प्रकारचं त्यांना सुद्धा खूप मोठा दबाव त्यांच्यावर आणला गेलाय. आणि अशा पद्धतीने अक्षरशः जे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत यांच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं त्यांनी दबाव आणून बऱ्याचशा प्रकारे ते यशस्वी झालेत आणि काही ठिकाणी मात्र जे उमेदवार रिंगणात मोठ्या हिमतीने उतरलेले आहेत ते अगदी त्यांनी
शांतपणे डोकं ठेवून त्यांनी तसाच तो उमेदवारीचा अर्ज मागे घेतलेला नाही. म्हणून ज्यांच्यावर दबाव आलेले होते असे उमेदवारांनी सुद्धा हिंमत दाखवून ते आज रिंगणात आलेले आहेत. म्हणून माझ्या सर्व सुज्ञ मतदार बंधूंना मी विनंती करते की ही दादागिरीची किंवा हे जे दडपशाही चाललेली आहे याला कुठेतरी रोखायची आज आपली जबाबदारी आहे. म्हणून सर्वांनी विचारपूर्वक आपल्या या सर्व उमेदवारांना, राष्ट्रवादी पक्षाचे आणि शिवसेना पक्षाचे उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी आपण त्यांना मतदान करून त्यांना विजयी करावं अशी आपल्याला मी सांगितलं, मॅडमांनी सांगितलं की शहराचं वातावरण गंभीर झालेलं आहे कालपासून, परंतु तुम्ही पण सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने गुंडगिरी, पैशांचे आमिष, जीवानीशी ठार मारण्याच्या धमक्या देत विरोधकांवर माघारीसाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. प्रत्यक्ष भेटी, फोन, घरी जाऊन दबाव तसेच नामचीन गुंड पाठवून उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडलं गेलं. बंडोबांनी देखील आता मागे हटू नये, तुमची ताकद दाखवून द्या, आम्ही आर्थिक सोडून पाहिजे ती सर्व मदत करू, असं आवाहनही त्यांनी केलं. शहरातील कल्याण भवन येथील कार्यालयात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपा उमेदवार योगिता संजय कुटे यांना 3 मुले असून त्यांच्या जन्माचे दाखले, 3 मुलांसह एकत्र छायाचित्र आदी सर्व पुरावे सादर करून प्राची कुलकर्णी यांची घेतलेली हरकत अधिकाऱ्यांनी फेटाळल्याचा आरोपही गोटे यांनी केला. भाजपाने प्रशासकीय यंत्रणेलाही लाचार आणि भ्रष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक उमेदवारांचे अर्ज नाकारले गेले असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर होतं. भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गुंड, बदमाश आणि संधी साधूंना उमेदवारी दिली गेली. राज्यभर अशा घटना घडल्याचंही त्यांनी नमूद केलं. याच पार्श्वभूमीवर भाजपातील बंडखोरांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावं व पक्षाला स्वतःची ताकद दाखवून द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. मी धुळ्यातील गुंडगिरी मोडीत काढली होती, परंतु 2019मध्ये भाजपाने माझा पराभव करण्यासाठी फारुख शाह याला निवडून आणत जातीयवादाला खतपाणी घातलं. धुळेकर यावेळी जागे झाले नाही तर पुढे देवही तुमचं रक्षण करू शकणार नाही, असं माजी आमदार अनिल गोटे यावेळी म्हणाले. धुळे शहराला गुंडगिरीमुक्त करण्यासाठी या पत्रकार परिषदेला भगवान करंकाळ, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, पंकज गोरे आदी उपस्थित होते. नुसता भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे असं नाही, तर त्यांनी संबंध यंत्रणा भ्रष्ट करून टाकली. 2 पेक्षा अधिक मुले असता कामा नये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. हा कायदा आहे, कायदा आणि नियम यात फार फरक आहे. कायदा हा मॅन्डेटरी असतो काय, आणि या निवडणुकीत त्यांनी संबंध यंत्रणा जी आहे ही यंत्रणा भ्रष्ट केली. आणि पहिल्यांदा जे मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कायदा पास केला की उमेदवारी अर्ज दाखवल्यानंतर त्या न्यायालयात जाता येणार नाही. त्यामुळे अनेकांचे उमेदवारी अर्ज नाकारले. काल संध्याकाळी ते मला भेटायला आले होते, पण त्या सांगितलं या न्यायालयात काही होणार नाही, मंत्रिमंडळाचा निर्णय असल्यामुळे तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल. किती लोक जातात मला माहीत नाही, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही सगळी व्यवस्था भ्रष्ट झाल्यामुळे या निवडणुका डॉक्टर बाबासाहेबांनी
बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगितल्याप्रमाणे निपक्ष खुल्या वातावरणात आणि जबाबदारीच होती याच्यावर माझा काही विश्वास नाही. आता आपल्या शहरामध्ये जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे आणि महाराष्ट्राला जंगल राज करण्याचं जे महापाप आहे हे महापाप देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. गुन्ह्यांना प्रवेश द्यायचा, त्याचा वापर करायचा, दहशत निर्माण करायची, असं त्यांचं एकंदर सगळ्या कामाची पद्धत आहे. यातून आता काय निष्पन्न होईल पुढे भविष्यामध्ये हे आता सांगण्याचं कठीण आहे, पण भविष्यामध्ये सामान्य माणसाला काहीही किंमत राहणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत MIM पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. सत्ताधारी भाजपाच्या मनमानीला आम्हीच चाप लावणार. महापालिकेत आम्ही किंगमेकर राहू. धुळ्याची जनता आमच्यासाठी किंग आहे. या निवडणुकीत MIMचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून येतील असा दावा MIMचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी केला आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील MIM पक्ष कार्यालयात इर्शाद जहागीरदार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला. जहागीरदार म्हणाले की आमची लढाई सामाजिक न्यायासाठीची आहे. विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवर MIM पक्ष महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात आहे. ही निवडणूक धुळ्याच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी ठरणारी आहे. आम्ही धुळे महानगरपालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहोत. धुळेकर जनता आमच्यासाठी किंग आहे. भाजपाने महापालिकेच्या सत्ता काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्यांची मनमानी होती. धुळेकरांसाठी, धुळ्यातील जनतेची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आमचे नगरसेवक महानगरपालिकेत धुळेकर जनतेची बाजू भक्कमपणे मांडतील. ही निवडणूक भाजपा विरोधात आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर सत्तेसाठी भाजपासोबत जाणार का अशी विचारणा केली असता जहागीरदार म्हणाले की भाजपासोबत जाणे कधीही शक्य नाही. त्यांना सत्ता स्थापनेसाठी मदत होईल अशी भूमिका MIM कधीही घेणार नाही. महापालिका निवडणुकीत आम्ही 22 जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. आम्ही सर्व 21 जागा जिंकणारच. मनपा निवडणुकीत MIMचा स्ट्राईक रेट 90% राहील असंही जहागीरदार म्हणाले. MIMचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना जहागीरदार म्हणाले की नासिर पठाण हे आता जिल्हाध्यक्ष नाहीत, ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. माझी कोणतीही मनमानी तिकीट वाटपात नव्हती. नासिर पठाण यांच्या म्हणण्यानुसारच उमेदवारांना तिकिटे वाटप करण्यात आली. त्यांच्या मतानुसारच पॅनल तयार करण्यात आले होते, परंतु त्यांनीच पक्षाला फसविले. नासिर पठाण हे गद्दार आहेत असा प्रहार इर्शाद जहागीरदार यांनी केला. या पत्रकार परिषदेला MIMचे प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार इस्माईल पठाण व अन्य उमेदवार देखील उपस्थित होते. आज जी पत्रकार परिषद झाली आहे त्याच्या माध्यमातून मी शहरात एक मेसेज देऊ इच्छितो की MIM पार्टी पूर्ण ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. आमचे 21 उमेदवार आज तुमच्या समोर आहे आणि हे 21 उमेदवार समोर असल्याने आमचे स्ट्राईक रेट आमचे सर्व उमेदवार मजबूत आहे. आणि जे काल एक उमेदवारांनी माघार घेतली, माझ्यावर आरोप केले, त्या आरोपाचं सर्व चिरफाड मी या ठिकाणी केली आहे. ते जे स्क्रीनशॉट मी मेसेजचे दाखवले की त्याच्या मनाप्रमाणे मी तिकीट दिलेले आहे आणि त्याला जर त्याच्या मनाप्रमाणे तिकीट वाटत नव्हते तर त्याचं काम होतं पार्टीबरोबर गद्दारी करू नका. त्या गद्दारांनी पार्टीचं तिकीट घेतलं, पार्टीचं फॉर्म भरलं आणि पार्टीच्या हातात काही नाही राहिल्यावर त्यांनी फॉर्म माघार घेतलेला आहे. तर त्या गद्दाराला मला एवढंच म्हणायचं आहे की तू म्हणतो की मी तिकीट विकले, मी पैसे घेतले. अरे तू 2000 रुपये माझ्याकडून घेतलेला माणूस त्याचा पुरावा दिलेला, अजून पुरावे तू किती पैसे माझ्याकडून नेलेले. तर तू माझ्यावर हे आरोप करू नको आणि तुला लय मागत पडत नाही. तर मी सगळे जर तुझे काळा चिट्टा बाहेर काढलं तर तू किती अडचणीत येईल. मी आज हे आपल्या माध्यमातून त्याला एक इशारा देतो.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील वनिता समाज संचलित सुंदरबाई छगनलाल बापना प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजनासह क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका प्रतिभा तोरवणे, ज्येष्ठ शिक्षिका कुलकर्णी मनीषा कोठावदे यांच्या हस्ते माल्यार्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आलं. प्रतिमा पूजनासाठी प्रत्येक वर्गातून 2 विद्यार्थी-विद्यार्थिनींना बोलविण्यात आलं. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेतर्फे चॉकलेट वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मनीषा कोठावदे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात क्रीडाज्योत मिरविण्यात आली. क्रीडा महोत्सवासाठी आवारात 4ही बाजूंनी सर्व वर्गांचे मुले-मुली चौकोनी आकारात बसविण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतून विजेते निवडण्यात आले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील इयत्ता 1ली ते 4थीच्या सर्व वर्गातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. फुले यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेले उपस्थित असलेले सर्व बालमित्र आणि शिक्षक बंधू भगिनी, सावित्रीबाईंबद्दल माहिती आपल्याला सगळ्यांना आहे. आज त्या होत्या म्हणून मी स्वतः आणि आम्ही सगळ्या महिला इथे आहोत. त्यांनी शिक्षणासाठी जे महान कार्य केलं त्यामुळे सर्व महिलांना शिक्षणाची दारे उघडली गेली. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यावेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि शिक्षणाला महत्त्व असं नव्हतं. फक्त मुलं शिकत होते, ते पण फार क्वचित, आणि महिलांचं शिक्षण तर खूपच दूर होतं. आणि सावित्रीबाईंचा विवाह त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचं पण वय 11 वर्ष होतं. पण त्यांना शिक्षणाची आवड आणि शिक्षणाचं महत्त्व कळालेलं होतं. आणि मग त्यांनी ठरवलं की मी एकटा शिकलो तर घर पुढे जाईल, पण माझी बायको शिकली, एक महिला शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला पुढे नेली. आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस असं पाटी वगैरे असं नव्हतं, मातीवर अक्षरं घेऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.